तर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याला एकूण 177 फोन कॉल केले अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आणि एका दिवशी तर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याच्यासोबत 22 मिनिटे संभाषण केल्याचं त्यांनी म्हटलंय। सोबतच या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी होणं हे गरजेचं आहे। आता महिना उलटूनही रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही आणि मी एसआयटीकडे त्यांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी करणार असल्याचं अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। 177 कॉल्स आहेत, त्याच्यात जसं मी आधी म्हटलं कॉल रेकॉर्ड्स 177 आहेत, ज्याच्यात इनकमिंग कॉल 119 आहेत, आउटगोईंग कॉल 58 आहेत आणि हा डेटा 1 एप्रिल ते 17 मार्च आहे। आणि इंटरेस्टिंगली 17 मार्चपर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या आणि एका दिवशी ते तब्बल 22 मिनटं गप्पा मारत होते। हे कशाच्या गप्पा होत्या, त्यांना त्यांच्या संस्थानाची बोलणी होती का, आणि त्यांना अजूनही जर वाटत असेल की मी काही चूक केलेलं नाही आहे तर परमेश्वरच जाणो। आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा काहीच त्याच्यात हात नव्हता, मी काहीच चुकीचं केलं नाही आहे। मग रुपाली ताई, हे जे झालंय की तुम्ही 5 तारखेला आयोगाकडनं जी नोटीस पाठवली होती आणि त्याच्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला तुम्ही त्याचं जे हिअरिंग घेतलं, इतकी काय घाई झाली होती खरातांची प्रकरणं संपवण्याची, तुम्हाला याची चौकशी झाली पाहिजे। आणि म्हणून आपल्या रुपाली चाकणकरांना SITने ताबडतोब खरं बोलवलं पाहिजे होतं। आता महिना उलटून जातोय तरी पण त्यांना बोलवलं जात नाही।